नमस्कार. मी प्रोफेसर शीतल बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. आज आपण एम.कॉम सेमिस्टर फर्स्टमधील स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयातील प्रकरण 4 कृती योजनेचे मूल्यमापन या प्रकरणातील पुढील घटक अभ्यासणार आहोत. आज आपण फरकांचे विश्लेषण आणि त्यांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. आधीच्या लेक्चरला आपण अंदाजपत्रक म्हणजे काय आणि अंदाजपत्रकाची उद्दिष्टे, त्याचबरोबर त्याचे फायदे आणि अंदाजपत्रकीय नियंत्रणाचे फायदे तोटे पाहिले होते. आता आपण फरकाचे विश्लेषण, प्रकार आणि संस्थेच्या कामगिरीचे मोजमाप, मेजरिंग ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर अंदाजपत्रकामध्ये किंवा सर्वसाधारण शब्दात सांगायचं झालं तर संस्थेच्या जमा खर्च खात्यामध्ये नियोजित केलेली जी रक्कम असते आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामधील अंतर म्हणजे फरक. इथे एक छोटीशी व्याख्या सांगितलेली आहे की अंदाजपत्रकात नियोजित केलेली रक्कम आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामधील अंतर म्हणजे फरक, आणि हा फरक खर्च आणि नफा या दोन्हीसाठी सुद्धा मोजता येतो. इथे आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे की अंदाजपत्रकामध्ये अंदाजपत्रकीय नियंत्रणासाठी फरकाच्या विश्लेषणाचा एक साधन म्हणून वापर केला जातो आणि त्याकरिता अंदाजपत्रकीय रक्कम, नियोजित रक्कम आणि प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम यामधील फरक याद्वारे कामगिरीचे मूल्यमापन केलं जातं. म्हणजे फरक ही संकल्पना अगदी स्वाभाविकपणे नियोजित उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष साध्य यांच्याशी जोडलेली असते. तसेच या दोन्हीमधील फरकाचा संपूर्ण संस्थेच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामाशी सुद्धा हा घटक संबंधित असतो. मग आता अंदाजपत्रकीय नियंत्रणाच्या फरकामध्ये विश्लेषणाचा एक साधन म्हणून वापर केला जातो, टूल म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर फरकाचं विश्लेषण खर्च आणि नफा या दोन्हीसाठी सुद्धा करता येतो. उत्पादनासाठी झालेला प्रत्येक खर्च आणि सर्वसाधारणपणे अपेक्षित असलेला खर्च यामधील फरक इथे स्पष्ट होत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कच्च्या मालाच्या किमतीतील फरक 2 भागांमध्ये आपल्याला विभागता येतो. कच्च्या मालाच्या किमतीतील फरक आणि कच्च्या मालाच्या वापरातील फरक, तसेच कामगारांवर होणारा प्रत्यक्ष आणि सर्वसाधारण अपेक्षित खर्च यामधील फरकाने हा फरक या दरामधील जो फरक आहे तो आणि कार्यक्षमतेतील फरक हा अशा प्रकारे विभागता येतो. म्हणजे उत्पादन खर्चाची विभागणी आणि कार्यक्षमता आणि प्रमाण, व्हॉल्यूम यामधील फरक हा दोन्हीमध्ये विभागता येऊ शकतो. फरकाच्या विश्लेषणामुळे व्यवस्थापनाला प्रत्यक्ष होत असलेल्या खर्चाची कल्पना येते आणि यामुळे भविष्यातील खर्चावरती नियंत्रण ठेवता येते. फरकाच्या विश्लेषणामुळे प्रत्यक्ष विक्री आणि विक्रीचे नियोजित उद्दिष्ट यामधील फरक आपल्याला समजतो. उदाहरणार्थ विक्रीतील रकमेच्या स्वरूपातील फरक आणि विक्रीतील नगांच्या संख्येतील फरक या फरकाचा संस्थेच्या नफ्यावरती परिणाम होतो. फरकाचे विश्लेषण सर्वसाधारणपणे संस्थेच्या व्यवस्थापनाच्या किंवा उत्पादनाच्या खर्चाशी निगडित असतो. अशा परिस्थितीत फरकाचे विश्लेषण काही गोष्टींमधील फरक शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी काही म्हणजे उत्पादनासाठी सर्वसाधारणपणे लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत आणि उत्पादनासाठी वापरात असलेल्या कच्च्या मालाचा प्रत्यक्ष खर्च यामधील फरक अधिक स्पष्टीकरणासाठी पुढील प्रमाणे आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की समजा एखादी संस्था एखाद्या उत्पादनाचे 10,000 नग तयार करणार आहे. संस्थेच्या निकषाप्रमाणे त्यासाठी 40,000 रुपये खर्च अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्ष खर्च ₹48,000 होतो. मग या प्रतिकूल फरकाचे विश्लेषण होणं आवश्यक असतं. एक सर्वसाधारण फरकाचे विश्लेषण या जादा म्हणजे 8,000 रुपयाच्या 2 भागामध्ये विभागणी करतो. म्हणजे किमतीतील फरक आणि नगसंख्येतील फरक. किमतीतील फरक असा शोधायचा प्रयत्न करतो की संस्थेने कच्च्या मालासाठी अपेक्षित खर्च
जास्त केला आहे का किंवा नगसंख्येतील फरक असे शोधण्याचा प्रयत्न करतो की संस्थेने उत्पादनासाठी नियोजनापेक्षा जास्त कच्चा माल वापरला का. कच्च्या मालाच्या फरकाच्या विश्लेषणापेक्षा उत्पादन खर्चाच्या फरकाचे विश्लेषण जास्त गुंतागुंतीचे असते. तरीसुद्धा उत्पादन खर्चाच्या फरकाचे विश्लेषण जास्त महत्त्वाचे असते, कारण उत्पादनाच्या किमतीमध्ये सर्वात मोठा वाटा आणि उत्पादन प्रक्रियेमधील खर्च हा जास्त असतो. स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीममध्ये काही अनुकूल फरक कार्यक्षमतेचे निर्देशक नसतात. उदाहरणार्थ, कच्च्या मालाच्या किमतीतील फरक, कर्मचाऱ्यांच्या वेतन दरातील फरक, उत्पादन प्रक्रियेतील जादा खर्च, अंदाजपत्रकातील फरक आणि उत्पादन संस्थेतील फरक हे अनुकूल फरक असले तरी त्यांचा कार्यक्षमतेशी संबंध नसतो. दुसऱ्या बाजूला कच्च्या मालाच्या वापरातील फरक, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेतील फरक आणि उत्पादन कार्यक्षमतेतील फरक हे कार्यक्षमतेचे निर्देशक असतात. हे झालं फरकाचं विश्लेषण. आता आपण पाहूया फरकाचे प्रकार. स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत 2 प्रकार इथे आहेत, उपयुक्त फरक आणि प्रतिकूल फरक. फरकांच्या परिणामांच्या संदर्भात इथे आपल्याला 2 प्रकार पडलेले दिसतात. आपण आत्ताच पाहिले. ज्यावेळेस अंतिम साध्य नियोजित उद्दिष्टांपेक्षा जास्त असते तेव्हा फरकाला उपयुक्त फरक म्हणजे फेवरेबल व्हेरियन्स किंवा अनुकूल फरक असं म्हटलं जातं. आणि सर्वसाधारणपणे इंग्रजीमधील F या अक्षराने हा फरक चार्टमध्ये दर्शवला जातो. आणि त्यानंतर दुसरा फरक आहे, जेव्हा अंतिम साध्य नियोजित उद्दिष्टांपेक्षा खूप कमी असते तेव्हा अशा फरकाला प्रतिकूल फरक किंवा विरुद्ध फरक म्हणजे अनफेवरेबल व्हेरियन्स किंवा ॲडवर्स व्हेरियन्स असं म्हटलं जातं. आणि चार्टमध्ये दाखवताना हा फरक सर्वसाधारणपणे इंग्रजीमधील A किंवा U या अक्षराने दाखवला जातो. फरकांच्या स्वरूपानुसार त्यांचे प्रकार पाडताना फरकाच्या माहितीचा उपयोग करण्याच्या गरजेचा विचार इथे केला जातो. यामध्ये पुढील फरकांचा समावेश होतो. पहिला आहे बदलत्या किमतीचा फरक, कच्च्या मालातील थेट फरक आणि मनुष्यबळातील थेट फरक. त्याचबरोबर उत्पादन खर्चातील फरक म्हणजेच बदलते खर्च. आणि पुढचा आहे उत्पादनाच्या निश्चित म्हणजे फिक्स खर्चातील फरक आणि विक्रीतील फरक. हे झाले फरकाचे प्रकार. आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत, संस्थेच्या कामगिरीचे मोजमाप, मेजरिंग ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कृती योजनेच्या मूल्यमापनातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या कामगिरीचे मोजमाप करणे. यामध्ये नियोजित ध्येय आणि प्रत्यक्ष साध्य यांची तुलना, नियोजनापासून दूर जाण्याची कारणे शोधणे, व्यक्तिगत कामगिरीचे मूल्यमापन आणि संस्थेची एकूणच प्रगती निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार होत आहे का नाही ते तपासणे, या सर्व गोष्टींचा समावेश असतो याच्यामध्ये. आणि या प्रक्रियेमध्ये दीर्घकालीन आणि वार्षिक अशा दोन्हीही उद्दिष्टांचा समावेश असतो. कृती योजनेच्या मूल्यमापनाचे निकष मोजता येण्याजोगे आणि सहज तपासता येतील असे असावेत, कारण घडलंय जे हे सांगणाऱ्यापेक्षा पुढे काय होईल याचा अंदाज वर्तविणारे निकष जास्त महत्त्वाचे असतात. खरेखुरे परिणामकारक नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातील अचूक अंदाज अतिशय आवश्यक असतात. दीर्घकालीन किंवा वार्षिक उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्यास चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलावी लागतात. अनेक घटक उदाहरणार्थ अव्यवहारी धोरणे, अचानक घडणाऱ्या आर्थिक घडामोडी, खात्रीशीर नसणारा पुरवठा किंवा वितरक किंवा परिणामकारक नसणाऱ्या कृती योजना या सर्व घटकांमुळे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने असमाधानकारक प्रगती होऊ शकते. म्हणजे परिणामकारकतेचा अभाव यामुळे सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. कृती योजनेच्या मूल्यमापनामध्ये कुठले उद्दिष्ट सर्वात जास्त महत्त्वाचे आहे हे ठरवणे खूप अवघड असते. कृती योजनेचे मूल्यमापन दर्जात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्हीही मार्गांनी करता येते.
कृती योजनेच्या मूल्यमापनाच्या निकषाचा संच पुढील गोष्टीवर अवलंबून असतो, म्हणजे संस्थेचा आकार, संस्था कार्यरत असणारा उद्योग, कृती योजना आणि व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान. कृती योजनेचे मूल्यमापन करणारे संख्यात्मक निकष सर्वसाधारणपणे आर्थिक प्रमाण म्हणजे फायनान्शियल रेशो हे असतात, ज्यांचा उपयोग कृती योजनेचे तत्त्व 3 महत्त्वाच्या तुलना करण्याकरिता करतात. म्हणजे वेगवेगळ्या वेळी संस्थेच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, संस्थेच्या कामगिरीची स्पर्धकांच्या कामगिरीशी तुलना करणे, उद्योग क्षेत्रातील सरासरीशी संस्थेच्या कामगिरीची तुलना करणे आणि कृती योजनेचे मूल्यमापनाचे निकष म्हणून पुढे काही आर्थिक प्रमाणके दिलेली असतात, म्हणजे फायनान्शियल रेशोज असतात, ती उपयुक्त असतात. गुंतवणुकीवरील परतावा, समभागावरील परतावा आणि नफ्याचे प्रमाण, बाजारपेठेतील हिस्सा, त्याचबरोबर प्रति समभाग उत्पन्न, विक्रीतील वाढ आणि भांडवलातील वाढ. परंतु कृती योजनेचे संख्यात्मक मूल्यमापन करताना काही महत्त्वाच्या समस्या उभ्या राहू शकतात. पहिली म्हणजे बहुतेक संख्यात्मक निकष हे दीर्घकालीन उद्दिष्टांपेक्षा वार्षिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेली असतात. तर अनेक असे संख्यात्मक निकषांच्या बाबतीत मोजमापाच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे निष्कर्ष देऊ शकतात आणि या इतरही काही कारणांमुळे कृती योजनेच्या मूल्यमापनामध्ये दर्जात्मक निकषही खूप महत्त्वाचे असतात. काही मानवी घटक, उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे मोठे प्रमाण आणि नोकरीतील धरसोड वृत्ती, उत्पादनाचा खराब दर्जा व प्रमाण, कर्मचाऱ्यांची असमाधानी वृत्ती इत्यादी गोष्टींमुळे कामगिरी घसरू शकते. विक्री, अर्थपुरवठा, अकाउंटिंग, संशोधन आणि विकास किंवा संगणकीय माहितीची पद्धत या गोष्टींमुळे सुद्धा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. दर्जाच्या बाबतीत 6 प्रश्न उपस्थित होऊ शकतात, जे कृती योजनेच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. कृती योजना अंतर्गतरित्या सुसंगत आहे का? त्यानंतर सभोवतालच्या परिस्थितीचे त्या दृष्टीने कृती योजना सुसंगत आहे का? उपलब्ध साधनसामग्रीच्या दृष्टीने कृती योजना योग्य आहे का? कृती योजनेत काही सहन करता येईल एवढे धोके पत्करले आहेत का? कृती योजनेला काळाच्या बंधनाची योग्य चौकट घातली आहे का? एकूणच कृती योजना अंमलात आणण्यायोग्य आहे का? कृती योजनेच्या मूल्यमापनावरून काही दर्जात्मक निकष काढण्यासाठी पुढे दिलेले काही जादा प्रश्न उपयुक्त ठरतात. मग आता हे प्रश्न कोणते आहेत? तर मोठा धोका आणि कमी धोका असणाऱ्या प्रकल्पांमध्ये संस्थेची असलेली गुंतवणूक किती संतुलित आहे? त्यानंतर दीर्घकालीन आणि छोट्या प्रकल्पांमध्ये संस्थेची असलेली गुंतवणूक किती संतुलित आहे? हळूहळू विकसित होणारी आणि झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेत संस्थेची असलेली गुंतवणूक किती संतुलित आहे? त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागांमध्ये संस्थेची असलेली गुंतवणूक किती संतुलित आहे? संस्थेच्या पर्यायी कृती योजनांना सामाजिक जबाबदारीचे भान कितपत आहे? संस्थेच्या कृती योजनेच्या मुख्य अंतर्गत व बाह्य घटकांमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत? मुख्य स्पर्धक एखाद्या विशिष्ट कृती योजनेला कशा प्रकारे प्रतिसाद देण्याची शक्यता आहे? म्हणजे कामगिरीचे मोजमाप म्हणजे एक प्रक्रिया असते, ज्याद्वारे एखादी संस्था काही निकष ठरवते, ज्या अंतर्गत विविध कार्यक्रम, गुंतवणूक आणि ताबा घेण्याची प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेनुसार कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी काही सांख्यिकी पुरावे आवश्यक असतात, ज्यामुळे संस्थेची कामगिरीची उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने होत आहे का नाही ते आपल्याला तपासता येते. कामगिरीचे मोजमाप करण्याची कारणे कोणती आहेत? आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. कामगिरीचे मोजमाप करण्याचा मूलभूत हेतू म्हणजे कामगिरीत सुधारणा करणे. मग आता ही कारणे आपल्याला काही सांगता येतील. पहिला आहे मूल्यमापन करण्यासाठी. कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी व्यवस्थापकांना ठरवावे लागते
की संस्थेने काय साध्य करणे अपेक्षित आहे. त्याकरता एक स्पष्ट विशेष कार्य, कृती योजना आणि उद्दिष्ट ठरवावे लागते आणि नंतर या माहितीवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन व्यवस्थापक करतात. दुसरं आहे नियंत्रण. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या व्यवस्थापकांकडून योग्य कामगिरी होत आहे का नाही याची खात्री करतात. आजकाल व्यवस्थापक कर्मचाऱ्यांचे नियंत्रण यांत्रिकी पद्धतीने करीत नाहीत. अर्थात तरीही व्यवस्थापक नियंत्रण ठेवताना कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देतात. कर्मचारी योग्य कामगिरी करतात की नाही हे ठरवण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींसहित कामगिरीचे मोजमाप म्हणजे नियंत्रणाची यंत्रणा. ठीक आहे. पुढे आहे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी. कामगिरी सुधारण्यासाठीच्या दृष्टीने अंदाजपत्रक हे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षा म्हणून अंदाजपत्रकात कपात केलेल्या प्रत्येक वेळेस कामगिरीत सुधारणा होतेच असे नाही. काही वेळेस अंदाजपत्रकात वाढ करणे हेच कामगिरीत सुधारणा करण्यावरचे उत्तर असते. उदाहरणार्थ चांगले तंत्रज्ञान खरेदी करणे, कारण सध्याचे तंत्रज्ञान जुने असते व त्यामुळे उत्पादन प्रक्रियेचे खूप नुकसान होत असते. त्याच्यामुळे आजूबाजूची परिस्थिती समजून घेण्यासाठी काही मापदंडसुद्धा आवश्यक असतात. पुढे आहे प्रोत्साहित करण्यासाठी, म्हणजे कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित करून मग कामगिरीच्या निकषांचा वापर करावा लागतो, ज्यामध्ये छोट्या छोट्या उद्दिष्टांचा समावेश असेल. म्हणजे कर्मचाऱ्यांचे लक्ष आणि त्यावर केंद्रित होईल आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी उद्दिष्ट साध्य केल्याचं समाधान मिळेल. कामगिरीचे उद्दिष्ट काही वेळेस नाविन्यतेलाही जन्म देते, क्रिएटिव्हिटी. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्याचे नवे नवे मार्ग सापडतात. अशा प्रकारे सुधारणांसाठी प्रोत्साहित करणाऱ्या निकषांमुळे नवीन गोष्टी शिकण्यालाही प्रोत्साहन मिळते. या निकषांचा मुख्य हेतू उत्पादनामध्ये वाढ करणे हा आहे. ज्या गोष्टींवर व्यवस्थापकांचे नियंत्रण नसते किंवा अगदी कमी प्रमाणात असते, त्यांना साध्य करण्यासाठी ते कर्मचाऱ्यांना उद्युक्त करू शकत नाहीत. पुढे आहे आनंद साजरा करण्यासाठी. मग आता याच्यामध्ये काय आहे तर अनेक अवघड गोष्टी किंवा उद्दिष्ट साध्य केल्यावरती हा आनंद संस्थांनी साजरा करायला हवा. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकी वाढते व त्यांच्या स्वाभिमानाचा सन्मान केल्यासारखा वाटतो. त्याहीपेक्षा विशेष उद्दिष्ट साध्य केल्यावर कर्मचाऱ्यांना तो व्यक्तिगत पराक्रम वाटतो व सन्माननीय असा वाटतो. आनंद साजरा केल्यामुळे कंपनीत सुधारणा होते, कारण कर्मचाऱ्यांच्या स्पर्धात्मक वृत्तीला खतपाणी घातले जाते. त्यामुळे काही गोष्टी संस्थेकडे आकर्षित होतात. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी? निष्ठावान मनुष्यबळ, ज्यांना यशस्वी संस्थेत काम करायचे असते. भागीदारीत काम करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या बलाढ्य संस्था असतात. कर्मचाऱ्यांमध्ये शिकण्याची व अनुभवाची देवाणघेवाण करण्याची वृत्ती वाढीस लागते. पुढे आहे वाढीला हातभार लावण्यासाठी, म्हणजे कामगिरीच्या निकषांचा यशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वापर करता येतो. यश मिळवल्यावर जादा साधनसामग्रीवर हक्क सांगता येतो. जास्त ग्राहक मिळवता येतात. त्याचबरोबर भागभांडवलदार व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करता येतो आणि संस्थेमध्ये आणि संस्थेच्या बाहेरही ओळख निर्माण करता येते. कर्मचाऱ्यांना त्यांची संस्था चांगले काम करीत आहेत याची खात्री पटण्यासाठी कामगिरीचे निकष सहज समजतील असे ठेवावे लागतात, ज्यांची कर्मचारी वैयक्तिक पातळीवरती काळजी घेतात. पुढे आहे शिकण्यासाठी. याच्यामध्ये असं सांगता येईल, काही प्रक्रियांमध्ये कॉर्पोरेट कामगिरीच्या मूल्यमापनातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून नवीन गोष्टी शिकण्याचा अंतर्भाव असतो. या माहितीचे विश्लेषण केल्यावर संस्था चांगल्या किंवा वाईट कामगिरीच्या पाठीमागे असलेल्या कारणांबाबत शिकू शकते. अर्थात कामगिरीचे खूप निकष असतील तर कदाचित व्यवस्थापक काहीच शिकू शकत नाही. निकषांची संख्या खूप असेल तर उपयुक्त माहितीपेक्षा गोंधळच जास्त असतो. या प्रचंड संख्येने असणाऱ्या निकषांमुळे व्यवस्थापकांना चांगले संकेत देणारे निकष वेगळे करणे अतिशय कठीण जाते. आणि शेवटचं आहे सुधारणा करण्यासाठी. कामगिरीत सुधारणा करणे निश्चित असते. म्हणजे काय केले पाहिजे, त्यासाठी सुधारणा करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? संस्थेची पहिली गरज म्हणजे कोणत्या गोष्टीत सुधारणा आवश्यक आहे ते शोधून काढणे आणि नंतर त्या गोष्टीत सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया विकसित करणे.
कामगिरीच्या मोजमापाची तत्त्वे. आता आपण पाहतो कामगिरीच्या मोजमापाची तत्त्वे. सर्व प्रकारच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे या दृष्टिकोनातून ही तत्त्वे काढलेली आहेत. आपल्याला स्क्रीनवरती ही सगळी तत्त्वे दिसत आहेत. ती तुम्ही रीड करायची आहेत व्यवस्थितपणे. या पुढचे घटक आहे, जर कामगिरीचे मोजमाप केले नाहीत तर. कामगिरीचे मोजमाप केले नाही तर काय होईल हे आपल्याला स्क्रीनवरती लिहिलेलं दिसते, ते वाचायचं आहे सगळ्यांनी. सुधारणा कोठे करायची हे समजेल. निधी आणि मनुष्यबळ यांचे वाटप किंवा पुनर्वाटप कुठे करायचे आणि कसे करायचे ते सुद्धा समजेल. इतरांच्या तुलनेत तुम्ही कुठे आहात ते पण समजू शकेल. तुमच्यात सुधारणा होत आहे का हे, किंवा तुमची कामगिरी खालावत चाललेली आहे हे तुम्हाला समजेल. आणि त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने परिणामकारक आणि कार्यक्षम परिणाम कोणत्या कार्यक्रमातून, पद्धतीतून किंवा कर्मचाऱ्यांकडून मिळतात हे सुद्धा आपल्याला सहज समजू शकेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत चुका दुरुस्त करणे. टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे चुका दुरुस्त करणे ही कृती योजनेच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेतील सर्वात शेवटची कृती असते. चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे भविष्यातील तीव्र स्पर्धेला तोंड देण्याच्या दृष्टीने संस्थेची पुनर्रचना करणे. या आवश्यक बदलांची उदाहरणे म्हणजे संस्थेच्या संरचनेत बदल करणे, एका किंवा जरूर भासले तर जास्त मुख्य व्यक्तींचे अदलाबदल करणे, एखादा विभाग विकून टाकून किंवा संस्थेच्या विशेष कार्याची पुनर्रचना करणे. इतर बदलांमधील पुढील गोष्टींचा समावेश असतो म्हणजे उद्दिष्ट ठरवणे किंवा असलेल्या उद्दिष्टांमध्ये बदल करणे, नवीन धोरणे तयार करणे, भांडवल उभारणीसाठी समभाग विकणे, जास्त विक्री प्रतिनिधींची नेमणूक करणे, साधनसामग्रीचे वाटप वेगळ्या पद्धतीने करणे किंवा कामगिरीवरती आधारित वापरात असलेल्या कृती योजना मोडीत काढणे आणि नवीन कृती योजना केल्या जाणे हे आवश्यक असतं. कुठली संस्था एकटी असेल तर जिवंत राहू शकत नाही, तसेच कुठलीही संस्था बदल टाळू शकत नाही. निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक संस्थेला चुकांची दुरुस्ती करावीच लागते व त्यासाठी संस्थेत आवश्यक ते बदल करावेच लागतात. कृती योजनेच्या मूल्यमापनामुळे संस्थेत बदलती परिस्थिती यशस्वीपणे स्वीकारण्याची क्षमता वाढवण्यासाठी सहाय्य मिळते. या गोष्टीला तज्ज्ञ मंडळी कॉर्पोरेट चपळता असं म्हणतात. चुकांची दुरुस्ती करताना व्यवस्थापकांची आणि कर्मचाऱ्यांची अस्वस्थता, चिंता व काळजी वाटते. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की बदलांना असणारा व्यक्तिगत विरोध नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृती योजनेच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करून घेणे. त्याचबरोबर तज्ज्ञ असे सांगतात की कर्मचाऱ्यांना जेव्हा बदलीची जाणीव समजते, परिस्थितीवर किंवा बदलांवर स्वतःचे नियंत्रण असल्याची जाणीव होते आणि बदल अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारी कृती केली जाते आणि याची जाणीव होते, तेव्हा विना अडथळा सर्व बदल स्वीकारले जातात. कृती योजनेच्या मूल्यमापनामध्ये पुढील काही गोष्टींचा समावेश होतो. कृती योजना तयार करण्याच्या कृतीमध्ये बदल,
कृती योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये बदल. कृती योजना तयार करणे व तिची अंमलबजावणी करणे या दोन्हीमध्ये बदल किंवा कशामध्ये कुठलाही बदल न करता कृती योजना तयार करणारे हे कृती योजनेत बदल करणे किंवा अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये बदल करणे या गोष्टी टाळू शकत नाहीत. आज नाही तर उद्या त्यांना हे बदल करावेच लागतात. चुकांमधील दुरुस्ती. संस्थेच्या अंतर्गत बलस्थानांमध्ये वाढ होते. बाह्य परिस्थितीमधील उपयुक्त संधीचा फायदा आपल्याला उठवता येतो. बाह्य धोके कमी करण्याच्या क्षमतेत वाढ होते आणि अंतर्गत कमकुवत बाबींमध्ये सुधारणा होते. चुकांची दुरुस्ती करताना योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे असते आणि त्या करताना थोडा धोका पत्करण्याची तयारी असावी लागते. चुकांची दुरुस्ती संस्थेअंतर्गत परिस्थितीला सुसंगत असली पाहिजे व तिला सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक असते. कदाचित चुकांच्या दुरुस्तीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे यामुळे संस्था ज्या उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देण्याची शक्ती वाढते. त्याचबरोबर कृती योजनेचे मूल्यमापन सतत केले तर कृती योजनेला संस्थेची नाडी ओळखता येते आणि त्याचमुळे कृती योजनेच्या परिणामकारक व्यवस्थापनाच्या व्यवस्थेला आवश्यक असणारी माहिती सतत पुरवली जाते. अशा प्रकारे कृती योजनेचे मूल्यमापन हे जे आपले चौथं प्रकरण आहे ते इथे संपलेलं आहे. याच्यावरती काही क्वेश्चन्स आता तुम्हाला देणार आहे. इथे काही क्वेश्चन्स आहेत 1 ते 8. त्या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहून काढायची आहेत. ओके. पुढच्या लेक्चरला आपण आपलं पुढचं प्रकरण सुरू करणार आहोत. प्रकरण 5 कृती योजनेच्या व्यवस्थापनातील जागतिक समस्या, ग्लोबल इश्यूज इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. याच्यामध्ये आपण जागतिक आव्हाने, द ग्लोबल चॅलेंजेस या मुख्य घटकाचा अभ्यास करणार आहोत.